कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला का अशी चर्चा सुरू आहे। भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी 33 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 15 जागा मिळणार असल्याची चर्चा होतीये। कोल्हापूर महापालिकेमध्ये एकूण 20 वॉर्डमध्ये 81 नगरसेवक आहेत। स्थानिक नेत्यांच्या पातळीवरती फॉर्म्युला ठरलेला आहे। वरिष्ठांच्या बैठकीत याच फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। स्थानिक पातळीवरती कोल्हापूर महानगरपालिकेसाठी फॉर्म्युला ठरलेला आहे। आता वरिष्ठ नेते त्यावरती शिक्कामोर्तब करतील। भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी 33 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 15 जागा मिळणार असल्याची चर्चा आहे। कोल्हापूर महापालिकेमध्ये एकूण 20 वॉर्डमध्ये 81 नगरसेवक आहेत। स्थानिक नेत्यांच्या पातळीवरती हा फॉर्म्युला ठरलाय आणि वरिष्ठांच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रातली महत्त्वाची नगरपालिका कोल्हापूर महानगरपालिका त्याचा फॉर्म्युला ठरल्याची शक्यता आहे। विजय केसरकर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। विजय, हा फॉर्म्युला नेमका कसा आहे आणि 15 जागांवरती राष्ट्रवादी समाधान मानेल का? कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचा बऱ्यापैकी होल्ड आहे। अगदी बरोबर आहे प्रज्ञा। कोल्हापूर महानगरपालिकेसाठी स्थानिक पातळीवरती हा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते आणि या फॉर्म्युलावरती वरिष्ठ नेते बैठक घेऊन मग त्याच्यावरती शिक्कामोर्तब होणार आहे। मात्र आत्ताच्या घडीला जी माहिती मिळते त्यानुसार भाजपला 33 आणि शिंदे सेनेला 33 जागा आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाला 15 जागा या ठिकाणी समजल्या जातात। मात्र यावर अजित पवार गट हा समाधानी असेल का, हा खरं तर प्रश्न आहे। कारण आपल्याला माहित आहे की गेल्या निवडणुकीच्या दरम्यान राष्ट्रवादीकडे चांगल्या जागा होत्या, चांगले नगरसेवक होते, त्यामुळे हा फॉर्म्युला राष्ट्रवादी मान्य करेल का हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्याच्या घडीला भाजपने 33 आणि शिवसेना शिंदे गटाला 33 जागेचा फॉर्म्युला या ठिकाणी पाहायला मिळतोय। म्हणजे गेल्या निवडणुकीवेळी ज्या पद्धतीनं भाजप आणि ताराणी आघाडी ह्या 33 जागेवरती निवडून आले होते आणि तीच मागणी आहे ती काही दिवसांपूर्वी चंद्रकांतदादा पाटील यांनी केली होती। त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी राजेश क्षीरसागर यांनी देखील 33 ते 34 जागा आम्ही मागणी करणार आहोत अशा पद्धतीचे माहिती आहे ती दिली होती। त्यानुसारच हा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे। मात्र याच्यावर अद्याप कुठलाही शिक्कामोर्तब झालेलं नाही। वरिष्ठ नेते याच्यावरती बैठक घेतील आणि मग त्याच्यावर शिक्कामोर्तब होऊ शकेल। प्रज्ञा। विजय, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।